पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील जतन आणि संवर्धनाच्या कामाला दुसऱ्या टप्प्यातील कामाला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर हे काम रखडलेलं होतं। रखडलेलं असताना कामाला आता जेव्हा नवीन बजेट मिळालेलं असल्या कारणाने या कामाला आता सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या टप्प्यातील काम चालू होत असताना महालक्ष्मीचं मंदिर आहे, व्यंकटेशाचं मंदिर आहे, त्याचबरोबर विठ्ठल मंदिराचा विठ्ठलाचा गाभारा आहे, जो की गाभाऱ्याच्या बाह्य भागाचं काम चालू झालेलं आपल्याला दिसत। आपण पाहू शकतो की हे विठ्ठलाचा बाह्य गाभारा आहे, त्याच्या बाहेरील हे काम आहे। आणि इथूनच विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर भाविक हा रुक्मिणी मातेकडे दर्शनाला जात असतो। तोच हा रस्ता आहे। या रस्त्याने जात असताना त्याची पाय बाजू नाही म्हणून इथं खरं तर कायमस्वरूपीचा छत दिला जाणार आहे। हेच ते काम आपल्याला आता पाहायला मिळत आहे। या कामाला पूर्णपणे आता गती मिळताना दिसत आहे। खरं तर आता आपण ज्याच्याच बाजूला असलेलं पश्चिम द्वार आहे की ते विठ्ठलाचा पश्चिम द्वार म्हणून ओळखलं जातं। पश्चिम द्वारातनं भाविक हा बाहेर पडत असतो, ते आता बंद झालेला आहे। साधारण आषाढी वारीच्या अगोदर अधिक महिना, या वर्षी उन्हाळ्यामध्ये अधिक महिना येतो, अधिक महिन्यामध्ये भाविकांची महिनाभर मोठी गर्दी असते। या अशा गर्दीमध्ये भाविकांना सुलभ व्यवस्थित दर्शन व्हावं, कुठली इजा होऊ नये, कुठलाही त्रास होऊ नये, या पद्धतीने दक्षता घेऊन या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे। खरं तर भाविकांमधनं हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी होताना आपल्याला दिसत आहे। आणि हे काम आषाढीपूर्वी कसल्याही परिस्थितीत पूर्ण करावं लागणार आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी।